2025 यजमान खेळताय टॉस जिंकलाय श्रीराम 11 चिंचवलीने गावदेवी पाली संघाला निमंत्रण फलंदाजीचं ओपनिंग पेअर मैदानाचा आत पहिला बॉल घेऊन गोलंदाज दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फास्ट बॉल एज घेऊन बॉल शॉर्ट लेग मध्ये एक धाव तोपर्यंत पूर्ण झालेले. ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते सिद्धेश ठाकरे आणि त्याचबरोबर केतन ठाकरे. सिद्धेशच्या केतनच्या बॅटमधून आपल्याला पहिली धाव पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात कुणाल शेळके. फ्रंटलाईन बॉलर आहेत. यजमान संघ खेळतोय होम ग्राउंड होम टीम. कुठे का होईना थोडंसं ते ॲडव्हान्टेज असेल मात्र गावदेवी पाली पाहूयात किती टार्गेट सेट करतात. पहिल्याच बॉलवरती पहिली धाव केतनच्या बॅटमधून आली. बॅकफुटला थांबलाय सिद्धेश. पॉइंटच्या वरतून काढलं बॉलला. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. दोन फिल्डर थोडासा स्लो झाला आउटफील्ड मध्ये. थ्रो करतात फिल्डर तोपर्यंत दोन धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात आणि 2च्या साह्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय 3 या आकड्यावरती. 2024-25 क्रिकेट हंगामाचा खरं तर आता हा शेवट आपण म्हणू शकतो. सुरुवातीपासून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी गेल्या 4 महिन्यांमध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती टेनिस बॉल क्रिकेट धुमाकू अक्षरशः पाहिला. ठाणे जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल. पोल फसलाय. कॉट अँड बोल्डची संधी आणि ते फलंदाज होईल बाद. सिद्धेश विकेट 3 ला पहिला आद्रा. अतुल शेठ शेळके यांच्याकडून पारितोषिक आलंय. लास्ट विकेटसाठी कुणालला 500चं 500 रुपयांचं कॅश प्राइज या मॅच नंतर त्यांना आपण देऊया. सिद्धेश विकेट पडले. पूल करायचं होतं थोडासा लेट झाला. टॉप एजने गोलंदाजाने स्वतःने कुणालने टिपलेला झेलने त्याची विकेट. लेफ्टी आलेलेत प्रत्येक विकेटला या पुढच्याही सगळ्या बॉलर्सला अतुल शेठ शेळके यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल जे ऑलरेडी आता कुणालला मिळालेले लास्ट विकेट साठी. महेश मैदानाचा लेफ्टी बॅटर आहे. स्ट्रायकिंग एंडला लॉंग ऑफ डीप ऑन साइडला बिट विकेट. राऊंड द विकेटने कुणाल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. इथे मिस टायमिंग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग व्यवस्थित पोहोचू शकला नाही. पहिल्या टप्प्यावरती थ्रो करेल तो मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती 5 धावा. काल आय थिंक 1:30 ते 2 वाजता मॅचेस कंप्लीट झाले आणि त्यानंतर श्रीराम 11 आमच्या यजमान टीमने 2 तास जवळपास सराव केलेला आहे. पाहूयात त्या सरावाचा खेळ आज कसा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं आपण म्हणतो. या मॅच मध्ये खेळ सुरुवात तर चांगली केली. बॉलर कुणाल यांनी 5 धावा. फुल लेंथ एज घेऊन टप्पा पडला. बॉल मागे गेला. विकेट किपर कडे चान्स होती पण संपूर्ण गोल फिरून त्यानंतर तितकासा वेळ होता त्या वेळेमध्ये बॅटर पोहोचलेला. चेक संजय दादा शेळके आणि बाबूदादा शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. या दादा आपल्या देखील सरचे स्वागत आहे या ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 मध्ये आणि दादांना विनंती करतो या संजय दादा बाबूदादा आपल्याला खऱ्या अर्थानं अतुल दादा शेळके आवर्जून बोलवतात याच्या व्यासपीठावरती. यजमान खेळतोय त्यामुळे ग्रामस्थ आमच्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मंचावरती मोठ्या संख्येने मान्यवर 6 धावा आहेत. स्ट्रायकिंग एंडला केतन. पहिल्या षटकातील पॉवर प्ले मधल्या कुणालचा शेवटचा बॉल. चॉप केला बॉलला वेगाने कव्हरचा फिल्डर येतोय. 1 धाव तर ते रोखू शकत नाही. सिंगलने स्ट्राईक असेल ती महेश कडे आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 7 धावा 1 विकेटचं नुकसान. बॅटिंग
आवाज तुम्ही जो ऐकला तो हेदूट नेचाचे परमेशी माई आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की आगरी कोळी संगीतांमधील एक नामवंत गायक आहेत. स्ट्रगल मी फार जवळून पाहिलाय त्यामुळे या सर्व गोष्टी मलाही माहिती आहेत आणि तुम्हालाही माहीतच आहेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. एक विकेट पडले. केतनकडे स्ट्राईक असेल. महेश ऑफ स्ट्राईक असतील. 2 मध्ये 3 वरती महेश खेळतोय आणि 2 मध्ये 2 वरती केतन खेळतोय. हवी तशी सुरुवात झाली नाही पण मी कौतुक करेन गोलंदाज कुणाल यांचं की ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फार लवकर एक विकेट मिळवून दिली आणि एकही बाउंड्री पहिल्या षटकामध्ये त्यांच्या अगेन्स्ट आली नाही. सेकंड ओव्हरला सुरुवात होतीये. नीरज आलेत समोरच्या एंडकडून. राऊंड द विकेटने आलेत. लॉफ्ट केलं बॉलला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत पोहोचलेत. ओहो जजमेंट चुकलं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. कॅच ड्रॉप झाले. अंपायरचा सिग्नल 4 धावा चौकार. सन्माननीय निलेश दादा शेळके या ठिकाणी उपस्थित होतात. या दादा आपल्याला अतुल दादा बोलवतात आणि यायच्या व्यासपीठावरती आपण देखील विराजमान व्हायचं. आकाश शेळके आकाशामधून आलेला बॉल शेळके यांना टिपता आला नाही. थोडासा हार्ड तर जरूर होता कारण लॉंग चेस होती. फार लांबून धावले शेवटच्या क्षणाला पोहोचले पण जज करत असताना हाताला बॉल लागलाय पण तो कॅच करता आला नाही. जीवनदान मिळते केतनला. धावा मिळतात 4 गावदेवी पाली संघाला. फुल लेंथ आहे. यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सेट आहेत मागे. त्यांच्याकडे बॉल गेला. चांगले फिल्डिंग थ्रो रॉकेट होता पण 2 धावा मिळतील इथे फलंदाजांना. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली. स्कोर जर आपण बघितलं सध्याचा 13 धावा धावा फलकावरती. पहिल्या विकेट नंतर ही पार्टनरशिप बिल्ट होत चालली आहे. 5 बॉलमध्ये 10 धावांची. महेश आणि केतन मध्ये लिमिटेड ओव्हर मध्ये छोट्या छोट्या पार्टनरशिप इम्पॅक्टफुल असतात. नीरज लॉफ्ट केलाय थ्रू दी लाईन. डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिल्या बाउन्स वरती चांगली फिल्डिंग. थ्रो ही चांगला आलेला आहे. अंकुश शेळके यांना आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दर्जेदार क्षेत्ररक्षक या संघाचा. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने गावदेवी पाली संघाची 14 धावा. लेफ्टी आलाय त्यामुळे आता क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होईल. आउटफील्ड मध्ये असणाऱ्या फिल्डर्सना या सर्व गोष्टींची दखल घ्यावी लागते. आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो की तुमच्याकडे 3-4 चांगले बॅटर असतात. तुमच्याकडे 2 ते 3 चांगले गोलंदाज असतात. तुमच्याकडे 3 ते 4 चांगले फिल्डर असतात. त्यामुळे त्यांनाच आउटफील्ड मध्ये जर ते असतील ऑन साइडला असले लेफ्टी बॅटरला पुन्हा त्यांना या बाजूला यावं लागतं कारण कर्णधाराचा विश्वासही त्यांच्यावरती असतो. हॅमर केलाय समोर. मिड ऑफ आत आहे. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग लॉंग ऑनचा फिल्डर कडून. कुणाल शेख यांना बघितलं. ओव्हर थ्रो. ओ डायरेक्ट हिट झालंय. डायरेक्ट हिट तर झालंय पण अंपायरचा सिग्नल कोणताही नाही. बॅटर सेफ आहे. धावा मिळत असताना आपण पाहतोय 3 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. स्कॉमॉस ऑन 17. ऍक्शन रिप्ले साइड अँगल. येस नो डाऊट अंपायरची नजर आहे आणि त्यामुळे कोणती शंका नाही कारण ज्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा बघितलं टेलिकास्ट मध्ये WTCच्या बॅट बरोबर आले पॉपिंग क्रीज मध्ये आणि त्यानंतर डायरेक्ट हिट केला तो गोलंदाजाने. धावा 17 आहेत. पॉवर प्ले मधले 2 बॉल अजूनही बाकी आहेत. वेपन आता चेंज करण्यात आलं बॅटर कडून. बॅटर अर्थातच 2 बॉल अजूनही बाकी. पॉवर प्लेचे फील्ड पोझिशनला पाहता केतनसाठी मिड विकेट ठेवलाय. लॉंग ऑन ठेवलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. नीरज राऊंड द विकेट. फुल लेंथ आहे. बॉलर्स बॅक. लॉंग ऑन फिल्डर आहेत. वेगाने बॉल वरती. आकाश थोडस फंबल झालंय. थ्रो येतोय. मिळत असताना आपण पाहतोय 2 धावा. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय सध्या 19-19. चेक. सन्माननीय सतीश दादा शेळके, राजेश दादा पाटील, सतीश दादा शेळके, सुभाष दादा डुकरे, निकेश दादा शेळके, संजय दादा शेळके आणि राज दादा रॉय खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा इथे उपस्थित राहून आस्वाद घेतात. आपल्या देखील सरचे स्वागत आहे. आणि बंटी दादा शेळके आपण देखील या. निलेश दादा शेळके आपल्या देखील सरचे स्वागत आहे. वेलकम. सुस्वागतम सुस्वागत. ओव्हर टू कॉमर्स. सॉरी सर तुम्हाला डिस्टर्ब करतो परंतु यजमान आहेत हरकत नाही सुनील कारण गावच्या संघाचा खेळ पाहण्यासाठी आपल्या स्वतःच्या होम ग्राउंड वरती मोठ्या संख्येने हे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आलेत आणि त्यांना बोलवणं हे आपलं आद्य कर्तव्य. हे व्यासपीठ त्यांच्या हक्काचं आहे. सो आपण सर्वांनी येऊन मंचावरून या मॅचचा आनंद घ्या. 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा 11.50 करंट रन रेट आहे. ॲव्हरेज स्कोर आहे. म्हणता येणार नाही की जास्तही धावा आहेत आणि विकेट त्यामध्ये एक पडलेली आहे पण एवढं नक्की म्हणेन की केतन आणि महेश सेट झालेला आहे. जर ही जोडी तुम्ही फोडली नाही
तर मात्र 50 पेक्षा जास्त धावा 5 षटकांच्या अखेरीस ते दोघेही बनवतील. सध्याचा स्कोर कार्ड आपल्याला सांगतोय. लास्ट ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. लास्ट ओव्हर प्रोडक्टिव्ह राहिली कुणालच्या पहिल्या षटकाच्या तुलनेत, कारण कुणालने एकही बाउंड्री त्याच्या अगेन्स्ट दिली नव्हती. इकॉनॉमिकल बॉलिंगचं एक विकेट त्याने काढली होती. लास्ट ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. आणि दुसऱ्या बाजूने इरादे देखील स्पष्ट केले की आता विकेट जरी पडली आहे पण पॉवर प्लेला कॅपिटलाइज आपण करू शकलो नाही तर एक चांगलं टार्गेट आपल्याला सेट करता येणार नाही. त्यामुळे महेशने आक्रमण केलं, केतनने आक्रमण केलं आणि 16 धावा लास्ट ओव्हरमध्ये त्यांनी जमवलेल्या आहेत. पुन्हा आय थिंक कुणाल आलेले आहेत बॉलिंग मार्कवरती. थर्ड ओव्हरला सुरुवात. खरं तर मार्च महिन्यामध्ये आपण पाहतो की थंडी तितकीशी नसते, पण मध्यरात्रीमध्ये वाऱ्याची झुलूक जशी आपल्या अंगाला जाणवते थंडी देखील आहे. कॉम्बॉक्स मध्ये कंट्रोल पीसीआर रूम मध्ये आमच्या राहुलजी उलवेकर यांनी जॅकेट जवळपास 11 वाजताच घातला होता. 23 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. कुणाल पुन्हा आलाय. राऊंड विकेट. बॅट स्विंग जबरदस्त होता. गोफणी सारखी बॅट फिरली आहे मात्र नेम चुकला. येस ऑफस्टमचा बाहेर ऑन साइडला गिरकी घेतली होती अक्षरशः. 23 धावा धावफलकावरती आहेत. कुणालकडे ती क्षमता आहे. सेट बॅटरलाही शांत ठेवतायत ते पहिल्या बॉलवरती. फुल लेंथ क्लीन बोल्ड थेट या स्टँड वरती आदळलाय. फर्निचर डिस्ट्रॉय 23 for 2 गावदेवी पाली. वा वा, असे बरेचसे किल्ले आपल्याला छत्रपती शिवरायांचे पाहायला मिळतात जे आपल्याला सागरामध्ये पाहायला मिळतात. ज्यामध्ये वसईचा किल्ला असेल, अर्नाळा किल्ला असेल, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, खंदेरी, उंदेरी, कुलाबा हे सर्व किल्ले आलेच. पण त्याबरोबर जंजिरा जो खरं तर स्वराज्यामध्ये आला नाही. आणि आजही जर तुम्ही जंजिऱ्यावरती फिरायला गेले आणि जर भगवा तुमच्या हातात असेल तर तिथले नागरिक तुम्हाला सांगतील की तो भगवा आत घेऊन जाऊ नका. जर तुम्ही गेले तर इतिहासामध्ये आपण युट्यूबद्वारे बऱ्याच वेळेला या सर्व गोष्टी पाहतो घर बसल्या सोशल मीडियाद्वारे. त्याचं प्रमुख कारण मलाही माहीत नाही, पण तिथे तुम्ही जर स्वतःला अनुभव घ्यायचा असेल, माझ्या फार जवळच्या मित्रांचा अनुभव आहे. काही गोष्टी जरूर आपल्याशी तितक्याशा जवळच्या नसतात, पण जर तुम्ही धर्माचा विचार करत असाल, जाती धर्म या गोष्टींचा विचार करत असाल तर या सर्व गोष्टी ॲट द एंड मॅटर करतात. आणखी एक डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज कुणाल. 2 विकेट काढलेत. फ्रंट लाईन बॉलर आहे आणि त्याचं काम चोखपणे बजावतोय. होम ग्राउंड वरती खेळत असताना या सर्व गोष्टींची गरज होती. खेळपट्टी त्याच्या ओळखीची आहे. याच खेळपट्टीवरती त्याने अगोदर सराव केलाय आणि हीच खेळपट्टी त्याला 2 विकेट देते आहे. 2 बॉल अजूनही बाकी या षटकातील. फुल लेंथ एज घेऊन टप्पा पडलेला आणि त्यानंतर बॉल निघून गेलाय. धावा 24 स्थगित आहेत. या षटकामध्ये एकच धाव आली. काय बॉलिंग केले कुणालने. डिसिप्लिन बॉलिंग. तो ओळखतोय फलंदाजाला काय करायचंय, त्याच्या विपरीत त्याची गोलंदाजी आहे. जबरदस्त. शेवटचा बॉल या षटकातील. कुणाल फुल लेंथ वन्स अगेन डॉट बॉल. 2 षटकांच्या स्पेल मध्ये अवघ्या 8 धावा 2 विकेट काढणारा फ्रंट लाईन बॉलर श्रीराम 11 चिंचवली संघाचा टॉस जिंकून त्यांच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयाला सार्थ ठरणारी कुणालची बॉलिंग. 3 षटकांचा खेळ संपलाय. गावदेवी पालीचा धावफलक 24 धावा 2 विकेटचं नुकसान. पहा चिंचवली टीमच्या पाठीराखे घड्याळामध्ये जर का आपण बघितलं तर 1 वाजून 33 मिनिटं झालेली आहेत, तरी सुद्धा चिंचवली या टीमची मॅच एन्जॉय करतात. आमचे वेदांत शेळके, रुद्र शेळके, मंथन शेळके, निक्षू भगत, दिव्य शेळके आपलं देखील सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने चिंचवली टीमच्या पाठीराखे आहेत. घड्याळामध्ये 1:30 वाजून गेले तरी सुद्धा आपल्या गावाचा खेळ पाहण्यासाठी त्यांची ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. टू कॉम्बॉक्स करण कालन सर.
ड्रिंक्स ब्रेक जरूर ज्यामध्ये आपण पाहतोय शॉर्ट मीटिंग आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट. फर्स्ट ओव्हरमध्ये 7 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, तर थर्ड ओव्हरमध्ये फक्त आपण बघितली ती एकच धाव, ज्यामध्ये आपल्याला एक विकेट देखील पाहायला मिळाली आहे. आता उर्वरित 2 षटकं महत्त्वपूर्ण असतील. केतन ठाकरे सेट बॅटर, तेजस आगमन झाले. तेजस पाटील एक बॉलमध्ये एक धाव त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. 3 ओव्हर्समध्ये 2 षटकं राहिली कुणालची, तर 1 षटक राहिलं जे गावदेवी पालीच्या बाजूने राहिलं, ज्यामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. पाण्याची मागणी जरूर मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे खेळ थोडासा आपण थांबवलाय. चला आपण एक सुमधुर संगीत डीजे वाला ब्रेक घेऊ. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. श्रीराम 11 चिंचवली आणि भारतीय जनता पार्टी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तिसरी रजनी बी पोल मधला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. गावदेवी पालीच्या विरुद्ध यजमान खेळतात श्रीराम 11 चिंचवली. 4th ओव्हरला सुरुवात चांगली झाली. थ्रू दी लाईन विथ द टर्न, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेचा बाहेर. तेजसचा तेजस्वी करणारा या मध्यरात्री मधला हॉट शॉट षटकार. बॉल जसा वळला विथ द टर्न खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये स्ट्रेट बॅटने आलेला षटकार तेजस पाटीलच्या बॅटमधून. कॉन्फिडन्स त्यालाही देऊन जाईल. धावा ऑलरेडी आला नाही तितक्याच गावदेवी पालीसाठी. सो धावा संख्येचा वेग वाढवत असताना अंकुशचं भव्य स्वागत. फुलटॉस ऑन साइडला गॅप मध्ये बॉल काऊ कॉर्नरला. आकाश धावतोय, चांगला प्रयत्न पण त्याचा प्रयत्नांना सफलता. चौकार. हाताला आय थिंक लागला बॉल, स्पर्श झाला पण बॉल स्टॉप करता आला नाही. मात्र मागच्या दोन्ही बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं तेजसने. त्याचा बॅटमधून आलेल्या 10 धावा मागच्या 2 बॉलवरती धावसंख्येला चालना देतात, उभारी देतात. 34 धावा. पायावरती मात्र अपील केली नाही, इम्पॅक्ट नव्हता स्टंप मधला. हे गोलंदाजाले लगेचच समजलं अंपायरचा सिग्नल लेग बाय, आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 35. पहिली अवांतर धावा फलकावरती येते. या डावामधली जबरदस्त बॉलिंग कुणाल कडून, खास करून 2 षटकांच्या त्याच्या स्पेल मध्ये फक्त 8च धावा गेल्यात. मात्र सेकंड ओव्हर प्रोडक्टिव्ह होती. या षटकाची सुरुवात 3 बॉल मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. केतन सेट बॅटर स्ट्रायकिंग इंडिया 10 बॉल 15 वरती खेळत आहेत. 35 ला गावदेवी पाली. स्टेप आउट ऑलरेडी झाला होता. बॉलर्स बॅक लॉंगनला चालले फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉल जर निसटला तर सेकंडला चान्स घेतील बॅटर. घेतली धावा देखील 2. छोट्या छोट्या मिस्टेक जेव्हा मॅच क्लोज येते दुसऱ्या डावामध्ये, तेव्हा एक एक धाव तुम्हाला टोचते. त्यामुळे आतापासून जर तुम्ही धावसंख्या रोखत असताना प्रयत्न केले नाही तर तेव्हा या सर्व गोष्टींची आठवण तुम्हाला होईल. 37 धावा. या षटकातील 2 बॉल अजूनही बाकी. अंकुश लेफ्ट मोदी विकेट. शफल झाला होता पायावरती.
नॉन स्ट्राइक एंडला थ्रो तर आलेला आहे, चान्स नाही कारण त्याच वेळेमध्ये परतला बॅटर मागे पॉपिंग क्रीज मध्ये. डॉट बॉल. कमबॅक चांगलं केलं. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा गेलेल्या आहेत. त्यानंतर पुढच्या 3 बॉलमध्ये फक्त 3च धावा आल्या, ज्यामध्ये एक देखील लेग बाय होती. अंकुशचा कमबॅक. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ठाकरे स्ट्रायकिंग एंडला. फुल लेंथ वेगाने टाकलाय तो, थेट विकेट किपर कडे गेला होता. अंपायर्स कॉल चेक करूयात आपण. टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील एक्झॅक्ट कुठून बॉल फ्लाय झालेला आहे. बॅटर उभा होता. डिपिंग फुल टॉस जरूर आपण बघितलाय, त्यामुळे थोडासा मनामध्ये शंका ऑन ग्राउंड अंपायरच्या देखील होती. त्यामुळे ऑन ग्राउंड अंपायरने यावेळेला टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. तर एक्झॅक्ट पाहूयात आपण काय असेल डिसिजन. कुठे अटेम्प्ट केलाय, बॅटर कुठे उभा आहे. सचिन कडूसर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. शेवटचा बॉल होता या षटकातील. हा जर नो आला तर मात्र नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, चान्स असेल, कारण धावा तितक्याशा झाल्या नाही. गावदेवी पालीच्या पॅव्हिलियनला वाटत असेल हा नोच असावा, दुसऱ्या बाजूने फिल्डिंग करणाऱ्या टीमला वाटत असेल नसावा. मात्र टीव्ही अंपायर सांगतात इट इज नो बॉल. सो नेक्स्ट बॉल फ्री हिट. ऑन द टोस खेळला होता. येस, बाईकचे 1 धाव, 9च्या 2 धावा मिळतात त्या टोटल आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वरती. फ्री टॉन. शेवटचा एक बॉल आणि स्ट्रायकिंग एंडला आता पाहायला मिळतोय तेजस पाटील. अंकुश लॉफ्ट केलं बॉलला, वाईड इश लॉंग ऑन कडे चाललाय. फिल्डर येतोय पहिल्या बाउन्स वरती. शेवटचा एक बॉल टाकायचा होता, त्या एक बॉल वरती आल्या 6 धावा. हा चौकार आहे, मात्र मागचा जो नो होता त्यामध्ये देखील 1 धाव आली होती. सो हे षटक राहिलं जरूर प्रोडक्टिव्ह बॅटिंग करणाऱ्या गावदेवी पाली संघासाठी. आणि ओव्हरऑल 4 षटकांच्या अखेरीस ऍक्शन रिप्ले अगोदर आपण पाहू. हाफ व्हॉली टाकला, पुढ्यात टाकला, समोर खेळला, गॅप होती, फिल्डर आला पण त्याला चान्स नव्हती. पहिल्या टप्प्यावरती आलेला चौकार. 4 षटक संपन्न, 43 धावा, 2 विकेटचं नुकसान. वेळ जास्त घेऊ नका यासाठी. फिल्डिंग सेट करा यजमान श्रीराम 11 चिंचवली. 4 षटकांमध्ये 43 हेल्दी रन रेट आहे सध्या तरी आता, कारण सेकंड ओव्हर 16 धावा आणि फोर्थ ओव्हर 18 धावा. हे 2 षटक प्रोडक्टिव्ह राहिली. उर्वरित कुणालच्या दोन्ही षटकांमध्ये फक्त 8 धावा होत्या. 16 आणि 18 ही 2 षटकं मागणी राहिलेत. लास्ट वर आता ठरवणारे टार्गेट काय असेल. हे जर कुणाल सारखं षटक इकॉनॉमिकल आलं तर 50-7, अन्यथा तेजस आणि केतन तयारीतच आहेत. आपल्याला 60च्या पुढे जायचंय. सतीश दादा शेळके आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मेहनत घेत असताना या स्पर्धेच्या अनुषंगाने आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कारण त्यांना गेल्या 3 दिवस या आयोजनामध्ये खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. सतीश दादा शेळके सतीश आभार आणि भरपूर सारं कौतुक आपलं करतो आहे. लास्ट ओव्हर. मंथन. बॅट स्विंग चांगला होता, मात्र यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. योग्य त्या वेळेला बॉल देखील फेकलाच होता स्टंपवरती विकेट किपरने, पण त्यामध्ये पुन्हा बॅटर आला. यस, अंपायर चर्चा करतात बॅटर सोबत. कदाचित जी कॅप त्यांची पडली होती, यस, ती जर स्टंप वरती पडली तर कदाचित बॅटरला आउट दिलं जाईल. क्रिकेटचा जो लॉ आहे ते सांगितलं सँडी पालकर सरांनी बॅटरला. सो टोटल स्कोर आपण पाहतोय सध्या 43. पहिला डॉट बॉल आलाय, राऊंड द विकेटने पुन्हा एकदा तयार मंथन. फुल लेंथ आहे, चांगला बॉल. ओहो, लंबे हाथ कानून के नहीं, मंथन के भी है. 43 ला तिसरी विकेट, रनआउट.
आदरणीय सन्माननीय यशवंतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम साहेब, या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि सन्माननीय अंकितजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि नंतर बघत विकेट जर आली तर अंकित दादा यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. बॅकफुटला कट केलं बॉलला, कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न तर चांगला, मात्र प्रयत्नाला पुन्हा एकदा सफलता. आलेला चौकार धावसंख्येला पुढे नेल गावदेवी पालीचा स्कोमोझॉन 47. बॅकफुटला थांबला, डावा पाय शेवटपर्यंत हवेत होता आणि चांगला फटका वाट पाहून वाट लावली आहे. बॅटर आपण पाहतोय तेजस, जो त्याचा पहिला फटका होता डीप एक्स्ट्रा कव्हरला आलेला षटकार, त्याचा मास्टर क्लास दाखवून गेला होता. 3 बॉल बाकी आहेत, 47. मंथन बॅट फिरले हातात, बॉल हवेत, एक्स्ट्रा कव्हर, प्रयत्न चांगला, 1 हँडेड कॅचचा होता. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो करू की स्ट्राइकिंग एंडला, ज्यामध्ये डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट. तेजस रन आउट. न्यू बॅटर मैदानाचा हात येतोय सर्वेश वारे. 2 बॉल बाकी आहेत. सर्वेश वारेला आता या 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका खेळायचा आहे. तेव्हा तेजस आणि महेश मैदानाचा आत होता, तेव्हा जरूर लास्ट ओव्हर मध्ये त्यांचा प्रयत्न होता की 60च्या पुढे, त्यानंतर विकेट एक आली, मग 55चा असेल, आता तेजसची विकेट गेली, मग कदाचित असेल तो फक्त 50 पर्यंत किंवा 50च्या पुढे जितक्या येतील तितका फायदा असेल आपल्या गोलंदाजांना. पण मंथनने 4 नंतर कमबॅक केलं, 2 विकेट त्याने काढलेले आहेत, त्यामध्ये एक रनआउट होती आणि ही देखील आपल्याला रनआउटच पाहायला मिळाली. नेक्स्टमध्ये त्याचं श्रेय मंथनला जाईल, कारण सेल्फ फॉलो थ्रो मध्ये बॉलला त्याने स्ट्रेच करत असताना पकडलं होतं आणि तिथून ती विकेट. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरचा डायरेक्ट हिट. नवीन बॅटर सर्वेश, बॉल बाकी 2. मंथन लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन, सीमारेषा पार, षटकार. स्ट्रेट बॅटने खेळला, डावा पाय फार पुढे, चांगलं फुटवर्क आणि बॉल थेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 54. आता 60चा विचार असेल, कारण शेवटचा बॉल आहे. एक मोठा फटका, 58 चौकार, षटकार आला तर 60. बघा मंथन कमबॅक कसं करतोय. फुल लेंथ क्लीन बोल्ड, बाद होतात बॅटर. मंथनने कमबॅक शेवटच्या बॉल वरती केलं, पण त्या अगोदर सर्वेचा एक षटकार. 54ला डाव संपलाय पहिला गावदेवी पालीचा आणि 55 धावांचं टार्गेट आहे. यजमान श्रीराम 11 चिंचवली संघासमोर. टार्गेट 55 धावांचं, 55. साई स्पोर्ट्स खेडूकपाडा. येस, म्हणजे लॉट्स मध्ये आपण जरूर चेंजेस बघितलेले. सो या मॅच नंतर आम्ही तुमच्या समोर आणू पुढचा सामना कोणाचा असेल तो, कारण मॅनेजमेंट टीम मैदानाच्या आत खेळत आहेत. सो जशी मॅच कंप्लीट होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू जरूर की यानंतरचा जो सामना आहे तो कोणाचा असेल. आय थिंक जय हनुमान कौस्तुभ 11 लोणिवली आणि या मॅचचा विनर आय थिंक, पण क्लिअर तुम्हाला या मॅच नंतरच समजेल जेव्हा मॅनेजमेंट टीम मेंबर्स जे आता खेळत आहेत ते आमच्या मंचावरती येतील, तेव्हा आफ्टर मॅच टॉससाठी आम्ही तुम्हाला बोलवणार आहोत. हे सर्व मान्यवर ज्यांचे तुम्हाला फ्लेक्स पाहायला मिळतात स्क्रीनवरती, सर्वांचं योगदान, सर्वांचं सहकार्य आणि सर्वांच्या मेहनतीने आपण स्पर्धा पाहता. श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली, भारतीय जनता पार्टी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025.
काही क्षणातच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. गावदेवी पालीने 54 बनवलात, 55चं टार्गेट ठेवलं. ती टीम मैदानाचा आत आहे. प्लॅनिंग मध्ये आता पाहूयात काय ठरणार आहे. बिकॉज 11चं रिक्वायर्ड रन रेट असेल, होम ग्राउंड वरती रोखायचं त्यांना श्रीराम 11 चिंचवलीला. त्यासाठी त्यांची प्लॅनिंग थोडासा वेळ आणि काही क्षणातच आपण सेकंड इनिंगला देखील सुरुवात करत आहोत. स्टे ट्यून विथ अस. श्रीराम 11 चिंचवली व ग्रामस्थ मंडळ चिंचवली भारतीय जनता पार्टी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025. चला यजमान ओपनिंग पेअर पाठवा आपली. इथे पहा एक अनाउन्समेंट आम्ही आपल्यापर्यंत करतो. प्रत्येक धावेसाठी खरं तर आमचे युवा उद्योजक अतुल दादा शेळके यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आणि चौकार जर आपण मारला तर तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दिलदार माणूस. आणि जर का आपण बघितलं तर इथे पहा आपल्या आवडत्या संघा समूहात इथून मात्र ते बक्षीस लावतात. प्रत्येक धावेसाठी खऱ्या अर्थानं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि चौकारांसाठी आपण जर धावा धावून काढल्या तरच तुम्हाला ते 100 रुपयाचं कॅश प्राइज आम्ही देऊ. आणि चौकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अतुल दादा शेळके यांच्या वतीनं. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल मंडळी. श्रीराम 11 चिंचवली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 आणि श्रीराम 11 चिंचवली खेळतात 55 बनवायच्या पहिल्या विजयासाठी. ओपनिंग पेअर मैदानाचा आत आले. नीरज जांभले आणि त्याचबरोबर कुणाल शेळके. पहिला बॉल कमी गतीने टाकला. हाईट फॅक्टर. येस,
बॉल ज्या पद्धतीने उसळलाय त्यामुळे सँडी पालकर सरांना लगेचच तो सिग्नल मिळालाय. त्यांनी लगेचच बॅटरला सेव्ह केलं होतं. जेव्हा गोलंदाज सेल्फ फॉलो थ्रू मधून बॉलिंग मार्क वरती जात असतात, अपील केल्यानंतर अंपायर्स आणि गोलंदाजामधलं ते संभाषण आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. गोलंदाज अपील कशासाठी केली होती ते सांगतो आणि अंपायर उत्तर देत असतो. बॅकफुटला कट केला, राईट झाला बॉल, चांगला फटका कव्हा पॉइंटला. फिल्डर मागे, बॉल पुढे, फिल्डर मागे, बॉल पुढे आणि शेवट अंततः तेच घडलंय. सीमा रेषेच्या बाहेर की आत, अंपायरचा सिग्नल चौकार. बॅकफुटला थांबून चांगला फटका आपण पाहतोय नीरजच्या बॅट मधून आणि या 4 धावांनी धावफलकाचा श्री गणेश होतोय. प्रयत्न चांगला होता डीप मधल्या फिल्डरच्या पद्धतीने धावला होता डीप कव्हा पॉइंटला भूषण ठाकरे. तो आता आला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, हाताला आय थिंक थोडी इजा होते. काऊ कॉर्नर डीप, मिड ऑन आत, लॉंग ऑफ बाहेर. सर्वेश ओव्हर द विकेट, लॉफ्ट केले नीरजने फ्लॅट, काऊ फेसला फिल्डर आहेत, मिसफिल्ड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सिद्धेशने प्रयत्न तर चांगला केला ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ओव्हर द विकेटने आलेला बॉलर सर्वेश मिस टायमिंग झाला होता. जिथे फिल्डर सेट केल्या बरोबर तिथे बॉल कॅच पर्यंत पोहोचू नव्हता शकला आणि पोहोचलाही नसता. स्टार्टही त्याने घेतला होता. चांगला फिल्डर आहे या संघाचा, मात्र कॅच थोडीशी लांब, त्यानंतरचा बॉल त्याला पकडता आला नाही. थोडासा अगोदर खेळला, अर्ली बॅट स्विंग, नॉन स्ट्राइकिंगला चान्स, थ्रो खराब आहे, मागे बॅकअप आहे, मिळते एक धाव. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना 9 या आकड्यावरती. करंट रन रेट 16 आपण पाहतोय बिकॉज पहिल्या 4 बॉल मध्ये 2 चौकार आलेले आहेत. स्टार्ट चांगला केलाय नीरजने एका बाजूने, कुणाल ज्याने बॉलिंग तर जबरदस्त केली आहे. श्रीराम 11 चिंचवलीचा जेन्युइन ऑलराउंडर, जर्सी नंबर 45. स्ट्रायकिंग एंडला कुणाल, 2 बॉल बाकी, खाली बसलाय, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, सहज सोपा झेल सुटलाय. गोलंदाज नाराज आहे, विकेट किपर नाराज आहे. ओव्हरथ्रो झालाय, जिथे एकही नव्हती तिथे 2 धावा मिळालेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, क्रीजच्या कोपऱ्याचा चांगला वापर गोलंदाजाने केला. ऑन साइडला टर्न करायचं होतं, एज घेऊन बॉल फाईन लेगला, चेतनने कॅच ड्रॉप केली, थ्रो केला, त्यानंतर तोही खराब आपल्याला पाहायला मिळाला. मागे बॅकअप होतं, त्यांनी मिसफिल्ड केली आणि त्यानंतरच आपण बघितल्या या बॉलवरती येणाऱ्या 2 धावा. कुणालला जीवनदान मिळालंय पहिल्याच बॉलवरती, त्याने बॉलिंग तर चांगली केलेली आहे. 11 धावा, जे रिक्वायर्ड 100 मेंटेन करायचं होतं ते 5 बॉल मध्ये 11 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल, फुल टॉस आहे, ऑन साइडला खेचून घेतलाय, स्क्वेअर लेग धावतात फिल्डर, बॉल धावलाय आणि तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय. शेवटचा बॉल, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 15 धावा, नाबाद. श्रीराम 11 चिंचवली 55 धावांना चेस करत असताना पॅडल स्वीपचा जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 150वा चौकार. वा, राहुलजी उल्वेकर यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. WTC लाईव्ह फार सुरुवातीपासून, आणि मी म्हणेन की आय थिंक पहिलीच त्यांची वेबसाईट आहे टेनिस बॉल क्रिकेटची, असं मी ठामपणे म्हणू शकतो. WTC लाईव्ह. राहुलजी उल्वेकर खरं तर टेक्निकल किडा आहे. फार सुरुवातीपासून टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी ग्लॅमर आणलेलं आहे. या विभागाचं नाही, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट देखील ते फार जवळून पाहत आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक देखील सलग 3 ते 4 वर्ष ज्यांनी कव्हर केलेले आहे. मकर संक्रांत चषक, कल्याण डोंबिवलीची आणखी एक मानाची स्पर्धा, जिला कल्याण डोंबिवली क्रिकेटचा ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हटला जातो. आणि फक्त ग्रामीण नाही तर अनेक अशा आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या ऑल इंडिया स्पर्धा बघितलेल्या आहेत. कॉर्पोरेटला खास करून त्यांची निवड होते. 15 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात आहे. नीरज 9, कुणाल 6 आणि आता उर्वरित 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 40. विकेट जर ते आले नाही तर या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांचे इरादे स्पष्ट आहेत. तेजस आलाय राऊंड द विकेट.
ऑन साइडला टर्न करायचा होता पायावरती, इम्पॅक्ट नाही, इम्पॅक्ट नाही. आय थिंक इम्पॅक्ट नव्हता. दॅट्स वाय अंपायरने लगेचच गोलंदाजाला उत्तर देखील दिले अपीलचं त्याच्या. डॉट बॉल आहे. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 15. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जणू काही पाहतोय आपण मागचा बॉलचा ऍक्शन रिप्ले. डॉट बॉल वन्स अगेन. ऑफस्टम्पचा फार बाहेर गेलाय, इम्पॅक्ट ऑफस्टम्पचा बाहेर आहे. दॅट्स वाय अंपायरच्या मनामध्ये देखील कोणताही संकोच नव्हता. बॅटर सेफ आहेत आणि एक आय थिंक वॉर्निंग देत आहेत की तुम्ही राऊंड द विकेटने येत आहे म्हणजे तुम्ही डेंजर झोन मध्ये येतात. तुम्ही अंपायरचा आय व्ह्यू ब्लॉक केला तर तुम्हाला लेग बिफोर कॉट बँड विकेट अंपायर आउट देऊ शकत नाही. अंपायरला दिसलंच नाही तर ते आउट कसे देतील. क्रिकेट चालू आहे त्यामुळे अंपायरने त्याला अगोदर सूचित केलं बॉलरला, तुमचा फॉलो थ्रो नेहमीच खेळपट्टीच्या बाहेर निघणारा असावा. ओहो व्हाट अ कॅच. कॅच पकडले की येस पकडले आणि फलंदाजी निघालाय पावलेनकडे. 15ला पहिली विकेट. नीरज बाद. ऍक्शन रिप्ले. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर. इनर एज होती डाव्या बाजूला. टिपलाय झेल केतन. वा, डाव्या बाजूला झेपावला तो आणि बरोबर हाताला मोल्ड केलं. पहिले अगोदर त्याने कॅच पकडली, त्यानंतर बॉडीचा बॅलन्स केला, रोल झाला फार चांगल्या पद्धतीनं. कोणती इजा होणार नाही अशा पद्धतीने बॉडीला रोल करत असताना त्याने कॅच पकडली आहे. चांगल्या झेलने पहिली तर विकेट आली आहे. सेटअपने बॉलिंग केली गोलंदाज तेजसने, कारण 2 डॉट बॉल आले होते त्यामुळे नीरजने पुढच्या बॉलला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या फटक्यासाठी तो गेला, मात्र त्याच्या विकेटने मैदानाच्या आत येतोय. अमोल शेळके स्ट्रोक प्लेयर आहेत. 3 बॉल बाकी. तेजस, अमोल आलाय बॅकफुटला परकट. थर्ड मॅनच्या वरतून डीप थर्ड मॅनला आलाय. नेत्रदीपक रचनात्मक चौकार. शेळके ब्रदर्स अमोल आणि त्याचबरोबर कुणाल यांना आपण पाहतोय. महत्वपूर्ण भूमिका दोघांची राहिली आहे श्रीराम 11 चिंचवली संघासाठी आणि ती दारोमदार दोघांच्या खांद्यावरती आहे. कुणालला सध्या तुम्ही पाहताय स्क्रीनवरती बॉलिंग जबरदस्त केली, खास करून 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 8च धावा, 2 विकेट त्याने काढलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळाले. सो कुणालच्या बॅटमधून ज्या काही धावा येणार आहेत, जी कॅच त्याने सोडले ती प्रत्येक धाव त्याला टोचणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूने अमोल पहिल्याच बॉलवरती अपरकट क्लास त्याचा आपण बघितलं. अंडर प्रेशर जरी आला तरी शांत डोक्याने पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. लॉफ्ट केल्या बॉलला. एक्स्ट्रा कव्हर कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे. दोन्ही शेळके ब्रदर्सला जीवनदान. कुणाल अगोदर, अमोलला आता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. प्रदीप पॅडी जीवनदानानंतर बऱ्याच वेळेला आपण मोठमोठ्या खेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बघितलेल्या आहेत. मात्र इथे आता मोठ्या नाही तर 55 चेस करायचा असं असताना शॉट जरी आल्या तरी विजय जरूर श्रीराम 11 चिंचवलीचा असेल. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, खाली राहिलाय बॉल, तो थेट गेला विकेट किपरकडे. पावपलं एंड. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा फलकावरती आपण बघितल्या होत्या त्या 15 धावा आणि या ओव्हरमध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळाला 5. एक विकेट देखील आलेली आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉलमध्ये 35 धावांची गरज. 18 बॉल 35 धावा. सन्माननीय यशवंतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या साहेब वेलकम सरचं स्वागतम. फोर्टी प्लसचे एक जबरदस्त खेळाडू आहेत या यशवंत पाटील साहेब. व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे.
2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फ्रंट लाईन बॉलर येतोय सर्वेश वारे. जरी पहिल्या षटकामध्ये जरी धावा खर्च केल्या असल्या तरी गावदेवी पालीच्या कॅप्टनचा विश्वास त्याच्यावरती आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन, क्रिकेट इज अ गेम ऑफ ट्रस्ट, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. संधी तुम्हाला वारंवार मिळते, ट्रस्ट तुमच्यावरती दाखवला जातो. अनिश्चितेने भरलेला क्रिकेटचा खेळ, कधी काय घडेल सांगता येणार नाही. चला, एक गोष्ट मात्र निदर्शनाने की वेळ जास्त घेऊ नका, दोन्ही संघांना सूचना असेल. 20 धावा लॉफ्ट करायचा होता बॉलला, अपील सुरुवात झाली आणि अंपायरचं बोट आकाशाकडे. विकेट. 20 ला 2. वीस ला दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाचा आता मधल्या फळीमध्ये पूर्णपणे जबाबदारी आहे आणि ते जबाबदारी सोंद खांद्यावरती घेऊन मैदानाचा हाताला आकाश शेळके. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आहे. लीड कॉमेंटेटर आहेत या स्पर्धेचे. संघांना वेळेवरती इन्व्हिटेशन असेल, समालोचक असतील, संपूर्ण आमची टीम असेल आणि योग्य त्या वेळेवरती स्पर्धा सुरू होणं, संपन्न होणं, ही संपूर्ण देखरेख जरूर त्यांची आपल्याला पाहायला मिळते. पण मैदानाचा आत 20 ला 2 पडलेत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आलेत. अनुकूल परिस्थिती करण्यासाठी पाहूया ती होते की सर्वेश वारे मात्र एका बाजूने आता आलाय. विकेट त्याने काढून दिली आहे. दुसरा बॉल. अर्ली बॅट स्विंग, शॉट ऑफ लेंथ होता, ऑफस्टंपचा बाहेर होता, ऑन साइडला टर्न करायचं होतं. बॅट अगोदर थोडीशी फिरलेली आहे, लांब होता भरपूर बॉल, ऑफस्टंपचा फार बाहेर होता. त्याला खेचण्याचा प्रयत्न आकाश शेळके यांचा. धावसंख्या धावफलकावरती 20. बॉल बाकी त्या मॅच मधले 16 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. शफल झालाय, हुक करायचा होता पुन्हा एकदा. थर्ड मॅन कडे बॉल चाललाय, मागे फाईन लेगने कव्हर केलाय. मिळते एक धाव. लेग बाय सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ती 21. 21 धावा धावा फलकावरती. बॉल बाकी आहेत आता ते 15 आणि 15 बॉल 34. कुणालवरती जबाबदारी आता ती. या ओव्हरमध्ये धावा आलं नाही, सेट बॅटर तो आहे आणि लिमिटेड ओव्हरमध्ये तुम्ही 2 ते 3 चेंडूंचा जरी सामना करताय तरी आम्ही म्हणू शकतो की तुम्ही सेट बॅटर आहात. शॉट ऑफ लेंथ, लेफ्ट केल्या बॉलला. अंपायरचा सिग्नल वाईड आणि 1 फॉर दी ओव्हर. एका बाउन्सरचा कोटा तुमचा संपला या ओव्हर मधला. सेकंड बाउन्सरला तुम्हाला दंडित करण्यात येईल. फार राईज झाला बॉल. खरं तर बाउन्सर टाकायचाच होता पण जी उचली बॉलने घेतली ती गोलंदाजाली समजली. दोन्ही हात त्याचे डोक्यावरती गेले आणि अंपायरचे दोन्ही हात समांतर गेले. 22 ला 2. बॉल बाकी 15 बॉल 33 धावांची गरज. हो केलेल्या बॉलला फाईन लेग. ओ कॅच ड्रॉप. दुसरं जीवनदान. कुणाल शेळकेला दिलेली जीवनदान तुम्हाला महागात पडणार आहेत की नाही पडणार. पुन्हा तोच फिल्डर. असं आपण बऱ्याच वेळेला बघतो की एका फिल्डर कडे बॉल त्याचा मागे लागलेला असतो. कदाचित या मॅच मध्ये त्या फिल्डरचा मागे लागला. 23. 14 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. 2 जीवनदान कुणालला मिळाले आहेत. दुसऱ्या बाजूने आकाशले आक्रमण करावं लागेल. 2 डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट आलेले आहेत. हुक करायचा होता, कॅप मध्ये बॉल आहे, फाईन लेग फार दूरवरती आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन डॉट बॉल त्यानंतर चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 27 वरती पोहोचले. 13 बॉल 28 धावांची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये आणि आणेल श्रीराम 11 चिंचवलीला. चान्स घेईल आकाश. शेवटच्या बॉल वरती सर्वे चान्स घेईल. एक विकेट आली मॅच मध्ये. गावदेवी पाली देखील येऊ शकते. 13 बॉल 28 धावा. अक्रॉस द बॅट, व्हॉट अ शॉट. गिरकी घेतल्या आकाशने आणि बॉल निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आकाशातूनच पाठवलंय आकाशने. आलेला 6 धावा.
षटक संपन्न झाले. अर्थातच आपण बघितली तर 3. यस, मोठा गावच्या निलेशची मला आठवण झाली. सुरुवातीला तो अगोदर स्विच केलं होतं स्वतःला, त्यांनी स्टँड चेंज केला, पण पुन्हा शेवटच्या क्षणाला अटेम्प्ट केलं राईट हँडने आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 33 धावा, 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये या मॅच मध्ये बनवायचा धावा 22. आदरणीय अतुलजी शेळके यांच्याकडून या षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असेल आकाश शेळके यांना. 12 बॉल 22 ची गरज. ड्रिंक्स ब्रेक आहे थोडासा, आपण देखील पॉज घेऊ आणि पुन्हा एकदा येऊ. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 चिंचवलीमध्ये 12 बॉल 22 धावांची गरज. बारा बॉल आणि 22 धावांची गरज या मॅच मध्ये. प्रेक्षक आताही या मॅचचा आनंद घेत आहेत. यजमान खेळतात, त्यामुळे आपण पाहत आहोत या गावातील बऱ्याचशा क्रीडा रसिकांना श्रीराम 11 चिंचोलीचा खेळ पाहण्यासाठी ते देखील उपस्थित आहेत. बरेचसे प्रेक्षक गावदेवी पाली संघाचे देखील आहेत ऑनलाईन. सध्या आपण जर बघितले तर 2 वाजून गेलेले आहेत, तरी WTC लाईव्ह या वाहिनीद्वारे बरेचसे प्रेक्षक या दोन्ही गावांचे समर्थक मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाचा इंटरव्हल झाला आणि आता या मॅच मध्ये मजा येईल. का चित्रपटामध्ये आपण जर पाहतो इंटरव्हल नंतर थ्रिलर, क्लायमॅक्स सर्व काय आपल्याला पाहायला मिळतो, तसं या मॅच मध्ये देखील बरंच काय बाकी आहे. 33 ला 2 पडलेत विकेट. 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. चला, अंपायरचा सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात करा लगेचच. 4th ओव्हरला होईल सुरुवात आणि गोलंदाज सिद्धू भोईर. कुणाल 2 जीवनदान मिळालेत, पाहूयात त्याचा कितपत फायदा उचलतोय. 12 बॉल 22 धावांची गरज. फुल टॉस आहे, भिरकावला मिड विकेट गॅप मध्ये बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. रिव्ह्यू अंपायर्स कॉल चेक करण्यात येते. फुल टॉस होता. सो इट इज फेअर डिलिव्हरी. 4 धावा भेटतात आणि 4च्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 37. बॉल बाकी 11 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. खराब बॉल पाहायला मिळाला. पहिला फुल टॉस आलाय. आक्रमण तर होणारच होतं, कारण या ओव्हर मध्ये दोघेही आकाश आणि त्याचबरोबर कुणाल हाच विचार करत असेल की जितक्या जास्त धावा या ओव्हर मध्ये येतील तितकं बेनिफिट आपल्याला लास्ट ओव्हर मध्ये असेल. कदाचित या ओव्हर मध्ये मॅच फिनिश करता आली सोने पे सुहागा, पण गोलंदाज त्याच्या बाजूने आपण विचार केला तर त्याला विकेट काढायचे, डॉट बॉल टाकायचे, पण त्याने चौकार पहिला फुल टॉस टाकलाय, दुसरा वाईट टाकलाय. ओ, लेग स्टंपचा फार जवळून गेलाय बॉल, पण डाऊन दिलंय का, दॅट्स वाय वाईड. 38 धावा फलकावरती. बॉल बाकी आहेत अजूनही 11 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा बनवायच्या 17. सिद्धू ऑन साइडला लॉफ्ट केल्या बॉलला, मिड विकेटला फिल्डर आहेत. पहिल्या बाउन्स वरती फिल्डिंग चांगली. आकाश 1 धाव तर पूर्ण केलेले, थांबावं लागेल. सिंगलने धावा पुढे जातील. 39 बॉल बाकी आहेत. 10 बॉल 16, 19 धावांची पार्टनरशिप आहे मागच्या 7 बॉल मध्ये कुणाल आणि आकाश मध्ये. तर 10 बॉल मध्ये 16 धावा पाहिजेत. आकाशच्या बॅट मधून लास्ट ओव्हरचा लास्ट बॉल वरती आलेला षटकार इम्पॅक्टफुल होता. इम्पॅक्ट हा फटका टाकेल का? ओहो, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. आकाशने पुन्हा एकदा आकाशाला गवस निघालणारा ठोकला षटकार. त्याचं नाव आहे आकाश, फटका मारतो जकास. बॅट स्विंग पहा.
बॉटमहॅंड आणि बॅटस्विंग जबरदस्त आहे. 2 षटकार आलेत आणि या दोन्ही षटकारांनिशी धावसंख्येला आकार दिला आकाश शेळकेने. 45. 9 बॉल 10 ची गरज. सिद्धू फुल लेंथ होता. यावेळेला वेगाने बॉल टाकला आणि फार वेगाने बॉल निघून गेलाय. थेट तो आपण पाहतोय विकेट कीपर कडे. चांगला बॉल सिद्धूचा यावेळेला पाहायला मिळाला. सिनियर प्लेअर त्याच्या सोबत आहे. मिड ऑफला चर्चा केली त्या दोघांनी देखील मॅच आपल्याला कशी सांभाळायची आहे, धावा कशा रोखायच्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने आकाश हॅमर केले बॉलला. मिड विकेट हवाई यात्रेसाठी आलेला आणखी एक षटकार. 51 वरती श्रीराम 11 चिंचवली. बॉल वाकेत 7 आणि 7 बॉल मध्ये 4 धावांची गरज. तीन 6 आतापर्यंत आकाशच्या बॅटमधून आलेत. 7 बॉल मध्ये 22 वरती खेळत आहेत. क्लास बॅटिंग. 314चा स्ट्राइक रेट. 3 षटकार 1 चौकार. जब तक तोडेंगे नहीं भाई तब तक छोडेंगे नहीं, अशीच त्याची सध्याची बॅटिंग आहे. सिद्धूचे षटक महागडे 18 धावा आलेल्या आहेत. 4 पाहिजेत. बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर डीप मधून येतात बॉल वरती. पहिली धाव पूर्ण झाली. डबलचा चान्स घेतलाय. आकाश धावतोय. बॉल येतोय. आकाश अगोदर आलाय. धावा मिळतात 2. सो आता जाऊयात आपण लास्ट ओव्हर मध्ये. 6 बॉल मध्ये श्रीराम 11 चिंचवलीला विजयासाठी धावा बनवायच्या 2. 6 बॉल 2. बॉल आणि 2 धावांची गरज. कुठे का होईना मॅच खुली झालेली आहे. आकाशची शॉर्ट बट एक्सप्लोसिव्ह इनिंग आपण बघितली. 8 बॉल मध्ये 24 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलर आलाय सिद्धेश ठाकरे. 6 बॉल 2 डिफेंड जरूर करायचे आहेत. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे. मॅच संपलेली आहे. थांबा, कुठेही जाऊ नका. तिसरं जीवनदान मिळणार नाही. तर तिसऱ्यांदा थेट विकेट येते निकेशची, माफ करा कुणालची. क्लीन प्लब. ऍक्शन रिप्ले मध्ये थेट आपण बघितलं बॉल यष्ट्यांवरती येत होता. त्यामध्ये पाय आला आणि पंचांचं बोट आकाशाकडे. 53 ला विकेट आलेली आहे. बॉल बाकी 5 बॉल मध्ये धावा पाहिजे 2. रडून आता जमणार नाही. लढावं लागेल गोलंदाजाला. हरकत नाही 2 धावा आहेत. पण दुसऱ्या बाजूने हा देखील विचार करावा लागेल की 2 धावा आहेत. पारितोषिक जरूर लागतात. सुनील आपल्यापर्यंत जरूर पोहोचवेल. पण या मॅच मध्ये काय घडणार आहे. 1 ते 2 डॉट बॉल आले तर मात्र या मॅच मध्ये रंजकता वाढणार आहे. आकाश शेळके दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. ज्याच्या बॅट मधून लास्ट ओव्हर मध्ये जबरदस्त बॅटिंग आपण बघितले. मॅचला त्याने खुलं केलेलं आहे. पण पहिला बॉल वरती सिद्धेश विकेट आली. लेफ्टी बॅटर अंकुश. 5 बॉल 2 धावा पाहिजेत. नेबर्स वाढले स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचे. शेळके ब्रदर्स दोघेही पाहायला मिळतात. अंकुश, आकाश. सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, फ्लाय स्लीप, फाइन लेग, थर्ड मॅन. लॉफ्ट करायचा होता, पोहोचवायचा होता, नाही जमलं. डॉट बॉल आलाय. काय घडणार आहे. 4 बॉल 2 धावा. ज्या मॅच मध्ये जवळपास 95% आपण पाहत होतो श्रीराम 11 चिंचवलीला, त्या मॅच मध्ये 5% होते. ते आता हळूहळू वाढत चाललेत एका बाजूने. 4 बॉल 2. सिद्धेश राउंड द विकेट. ओहो वन्स अगेन डॉट बॉल. 3 बॉल 2 धावांची गरज. जर इथे जर का आपण बघितलं तर धावा धावून घेतल्या तर अतुल भाई शेळके यांच्या वतीनं तब्बल 500
रुपयाचं कॅश प्राइज इथून दिलं जाणार आहे. बॅटिंग टीमने व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला या अंपायर. यस, म्हणजे चौकार षटकार आला तर तुम्हाला प्राइज मिळणार नाही, पण धावा जर तुम्ही धावून पूर्ण करतायत तर तुम्हाला प्राइज मिळेल. अतुल शेठ शेळके यांचं हेच मत आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी देखील तयार राहायचं. जय हनुमान लोणिवली आणि त्यांच्या अगेंस्ट साई स्पोर्ट्स कुडुकपाडा. टॉस साठी कॅप्टन सो इट इज फेअर डिलिव्हरी. टीव्ही अंपायरचा डिसिजन आलेला आहे. बॉल बाकी आहेत आता 3, धावा पाहिजे 2. मॅच संपलेली नाही. कंपल्सरी चेसिंग. गावदेवी पाली अगेन्स्ट श्रीराम 11 चिंचवली. सिद्धेश पुढे आला. अंकुश पूल करायचा होता. बॉल सुटलाय. बॉल सुटला. आकाश पोहोचलाय. आकाश पोहोचला की नाही पोहोचला. आकाश पोहोचला की नाही पोहोचला. सध्याचा अंपायरचा डिसिजन कोणताही नाही. टीव्ही अंपायर कडे जाऊया थेट. सेफ आहेत बॅटर. ऑन ग्राउंड अंपायरचा सिग्नल आहे, पण टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल बिकॉज क्लोज मॅच आहे. पाहूया ती 1 धाव असेल नसेल हा तर प्रश्नचिन्ह सध्या तरी. बॅटर सेफ, नॉट आउट. 1 धाव येते. स्कोर इज लेवल. विजयासाठी 2 बॉल मध्ये आणि 1 धाव बनवायचे आहे. कंपल्सरी चेसिंग. बसलेले प्रेक्षक, स्टेजच्या मागे असलेले प्रेक्षक आलेले आहेत मॅच पाहण्यासाठी. जी मॅच जवळपास होती श्रीराम 11 चिंचवलीच्या मॅच मध्ये जीव ओतून सिद्धेशने बॉलिंग केले. आकाश ट्रॅकिंग एंडला 2 बॉल 1 धाव. ओहो ओहो, ऑन साइडला हुक करायचा होता. स्टंपच्या वरतून चाललाय, गेलाय. अंपायरने सांगितलंय हा डॉट बॉल. हा डॉट बॉल. लास्ट बॉल थ्रिलर. शेवटचा 1 बॉल 1 धावेची गरज. मी अगोदरच म्हणालो 6 बॉल 2 धावा आहेत. हा विचार जरूर गोलंदाजाने केला आणि त्या 2 धावांवरती लढलाय. वा सिद्धेश वा. आकाश शेळकेने अगोदर 24 धावा बनवलेल्या आहेत, पण ही 1 धाव आली नाही तर त्या 24 धावांचा काय फायदा होईल. पारितोषिक आलंय एका धावेसाठी तब्बल कॅश प्राइज 1000 अतुलभाई शेळके यांच्या वतीनं. आणि ही धाव धावून घ्यावी लागेल. पण धावूनच घेतलं तरच पारितोषिक मिळेल. 1 धाव 1 धावेची गरज आहे. 1 बॉल 1 धाव. 55 धावांची गरज होती. 54 झालेल्या आहेत. 1 बॉल बाकी आहे ज्यामध्ये 1 धाव बनवायचे. सिद्धेश लास्ट ओव्हर मध्ये खचला नाही. धैर्याने त्याने बॉलिंग केली आहे. लेग बायची फक्त 1 धाव आली होती. शेवटचा 1 बॉल 1 धावेची गरज. ऑन साइडला हुक करायचा होता आकाशला. काय घडलं. व्हाईट बॉल. वाईड आलाय. सामना जिंकलाय. 55. रिव्ह्यू फिल्डिंग टीमचा. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. त्यामुळे आकाश धावला होता बिकॉज डिसिजन टीव्ही अंपायर कडे जाऊ शकतो हे त्यालाही माहित होतं. फार लांब बॉल आहे. टीव्ही अंपायरचा डिसिजन व्हाईट बॉल. सामना संपला. अभिनंदन टीम. अभिनंदन टीम श्रीराम 11 चिंचवली. पण काय लढलाय. वा सिद्धेश वा. जबरदस्त बॉलिंग. चांगली बॉलिंग केली पण शेवटचा 1 बॉल जो वाईड आलाय सामना गमावा लागला. हरलास मित्रा, मात्र प्रेक्षकांची मन जिंकलीत त्याबद्दल तुझे आम्ही अभिनंदन करू. हार्ड लक गावदेवी पाली. अभिनंदन श्रीराम 11 चिंचवली. अभिनंदन आमचे जवळचे मित्र आकाशजी शेळके ज्यांच्याद्वारे खरं तर या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आला, ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं. थँक्यू सो मच. ग्रामस्थ मंडळ चिंचवली, श्रीराम 11 चिंचवली, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू.